जयन्ती मङ्गलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोऽस्तु ते। जय त्वं देवी चामुण्डे जय भूतारतिहारिणी जय सर्वगते देवी कालरात्री नमोऽस्तु ते। सगळ्या रूपामध्ये, सगळ्या शक्तीमध्ये देवी तुझंच रूप आहे. आमच्यामध्ये जे गुण आहेत, अवगुण आहेत, त्यामध्येही तुझंच रूप आहे. ह्या सृष्टीमध्ये जे पण आहे, फूल फळ धन धान्य, पूर्ण सृष्टीमध्ये हे तुझंच रूप आहे. पूर्ण प्रकृती हे तुझंच रूप आहे. देवी हे तुझंच रूप आहे. तू अभय दे अशी प्रार्थना करायची असते. आज शुक्रवारी, श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी देवीची पूजा मांडायची असते. जशी आपण श्रावण सोमवारी शिवाची पूजा करतो, तसं शुक्रवारी देवीची पूजा करायची असते. कारण शिवाची शक्ती म्हणजे देवी आहे आणि शिव आणि शक्ती हे नेहमी एकत्र असतात. त्यामुळं शुक्रवारी देवीची पूजा करायची असते. देवीला भयपासून मुक्त करायची प्रार्थना करायची असते. तर देवी अभय देते. पण देवीची एक मुद्रा असते, पूर्ण देवी देवतांची अभय मुद्रा असते. ते अभय मुद्रा हे सूचित करते की चिंता करू नको, चिंता मत करो, क्यों चिंता करते हो, ही पूर्ण देवीची एक अभय मुद्रा असते की मी तुझ्या पाठीशी आहे, चिंता करू नकोस. तर फक्त आपलं श्रद्धा हवी, पूर्ण 100% समर्पण हवं, तर देवीचा आशीर्वाद आपल्याला खरोखरच मिळतो. आणि शुक्रवारची देवीची पूजा करायला तर खूप छान वाटतं. खूप सुंदर वातावरण असतं, एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं घरामध्ये. आणि त्यासाठी आज मी देवीला नैवेद्य पण केलेला आहे. स्त्रिया हे व्रत एकले खूप करतात, ह्याचं कारण पण आहे. विचारापेक्षा सूक्ष्म काय असतात तर भावना असतात, आणि स्त्री ही भावनिक असते. त्यामुळे त्या देवीला खूप मानतात आणि देवीची प्रार्थना नेहमी करतात. देवीसाठी देवीचं व्रत विकले करतात. आपल्या अखंड सौभाग्यासाठी, मुलाबाळांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी देवीची प्रार्थना केली जाते. देवीच्या रूपात प्रत्येक शुक्रवारी सुवासिनी पण पूजली जाते. मी पण आज एक सुवासिनी पूजलेली आहे. स्नेहाला सुवासिनी म्हणून बोलवलेलं आहे. तिचे अगोदर आता पाय धुतले, नंतर पदरानेच तिचे पाय स्वच्छ केले, हळदी कुंकू वाहिलं तिला, नंतर तांदूळ वाहिलं, फुलं वाहिलं पायावरती, आणि तिची आज मनोभावी पूजा केली जाते. देवीच्या रूपात आज तिची पूजा केली जाते. आज मधुरान पण तिची पूजा केलेली आहे. आरती ओवाळून घेतली स्नेहाची, आणि आज मधुरानसुद्धा पूजा केलेली आहे. आम्ही दोघींनी देवीची पूजा केली, कारण आज देवीच्या रूपातच ही आमच्या घरी आलेली आहे. ह्या सगळ्या पारंपरिक गोष्टी करत असताना खूप छान वाटतं, खूप सुंदर वातावरण तयार होतं, पॉझिटिव्ह एनर्जी असते, आणि दिवस एक उत्सव तयार होतो घरामध्ये. आज तिला जेवायला पूर्ण सात्विक आहार केलेला आहे, सात्विक ताट आहे. पुरणपोळीचा नैवेद्य आहे, तरीसुद्धा हे सात्विक आहे, कारण त्यामध्ये कांदा लसणाचा कुठेही वापर केलेला नाही. एकत्र आम्ही जेवताना खूप छान वाटलं. तिला पूर्ण शांत मनाने देवी जेवून घे अशी प्रार्थना केली, आणि आम्ही एकत्र जेवायला बसलो. खूप सुंदर वाटलं एकत्र जेवताना. आणि शेवटी आता तिची ओटी भरली जाते. संध्याकाळी परत आम्ही आमच्या गावच्या मंदिरात गेलो. मंदिरात खूप एनर्जी होती, खूप छान वाटलं मंदिरात गेल्यानंतर. आमचं लहान पिल्लूसुद्धा आलं आहे मंदिरात. त्याला खूप छान वाटत होतं मंदिरात खेळायला. एक वेगळ्या ठिकाणी नेल्यावर खूप आनंदी होता तो. मंदिरातच बसून आम्ही देवीचा श्लोक म्हटलो आणि
घरी आलो.